हाय सगळ्यांना। आज आपला लाईव्ह क्लासचा 5वा दिवस आहे आणि आज आपण 36 साईजची ड्राफ्टिंग बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपण शोल्डर मुंड्याची माप किती आणि कसे घ्यायचे ते बघणार आहोत। ही साईज खूप चालणारी साईज आहे। 36 साईज खूप चालते कारण त्या साईजचे माप भरपूर आणि ब्लाउज भरपूर असतात, त्या मापाच्या भरपूर महिला असतात। तर तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि व्यवस्थित कटिंग सुद्धा करायची। जसं मी ड्राफ्टिंग दाखवेल आधी ड्राफ्टिंग करायचं आहे आणि कटिंगचे व्हिडिओ तर मी शेअरच केलेले आहेत। भरपूर असे व्हिडिओ आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती 28 पासून 50 पर्यंत सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत। ऑनलाईन क्लासचे 2 वर्षापूर्वी आपण ऑनलाईन क्लास केला होता, पण आता बऱ्याचशा महिला नवीन जॉईन झालेल्या आहेत। तर त्या महिलांचं ज्या ताई आहेत त्यांचं म्हणणं होतं की पुन्हा लाईव्ह क्लास चालू करा ताई तुम्ही, तर त्यांच्या याच्यानुसार आपण हे लाईव्ह क्लासेस चालू केलेले आहेत। तर तुम्ही नक्की पूर्ण बघत जा, म्हणजे तुमचे जे डाऊट असतील ते तिथंच क्लिअर होतील। तुमचे डाऊटचे प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते तिथंच असतात, पण तुम्ही पूर्ण बघत नाही। आणि ज्यांना लाईव्ह क्लास जॉईन करता येत नसेल किंवा वेळ मिळत नसेल अशा महिलांसाठी तो व्हिडिओ सुद्धा तयार होणार आहे। तर आज आपण 36 साईज बघणार आहोत। तर सगळ्या महिलांना आधी जॉईन होऊ देऊयात आणि मग पुढची सुरुवात करूयात। आणि ज्या ताई अशा आहेत की त्यांना कटिंगचा कंटाळा येतो किंवा कटिंग जमत नाही, कटिंग करताना भीती वाटते किंवा शोल्डर मुंड्यात फुगा येतो, जर तुमचे ब्लाउज व्यवस्थित बसत नसतील तर आपल्याकडे पेपर कटिंग उपलब्ध आहेत। आणि पेपर कटिंग मध्ये आपल्याकडे कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सबबेसाची 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक 4 टक्स, बोटनेक प्रिन्सेस कट, बंद गळा 4 टक्स मध्ये आहेत, कॉलर कटोरी मध्ये आहेत, 2 पीस म्हणजे बॉम्बे कटोरी मध्ये आहेत, 1 टक्स मध्ये सुद्धा बंद गळ्यात मिळून जातील तुम्हाला। 4 टक्स मध्ये सुद्धा बिना क्रॉसपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी नसलेले सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे आहेत 4 टक्स मध्ये। डीपनेक मध्ये तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता। आणि आपल्याकडे पेपर पॅटर्न साठी कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे। फोन पे, गुगल पे ने सुद्धा पेमेंट करू शकतात किंवा कार्ड पेमेंटने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता। डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड जरी असेल तुमच्याकडे तरी तुम्ही पेमेंट करू शकतात। तर आता बऱ्याचशा नवीन महिला जॉईन झालेल्या आहेत, तर आपण सुरुवात करूयात। तर आपले पेपर पॅटर्न 100% गॅरंटीने ब्लाउज परफेक्ट बसतात आणि माझा लाईफ टाइम सपोर्ट असतो। तुम्हाला क्लास करायची गरज येत नाही आणि ऑल साईज असल्यामुळे कुठेही तुम्हाला अडचण येत नाही। तर आधी आपण ड्राफ्टिंग बघून घेऊयात। प्रत्येक साईजच्या समोर आपल्याला अशा पद्धतीची ड्राफ्टिंग काढायची। प्रत्येक साईज समोर अशी ड्राफ्टिंग काढल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण ही ड्राफ्टिंग बघितली तेव्हा आपल्या लक्षात येतं आणि कटिंग करताना सुद्धा हे ड्राफ्टिंग समोर ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून हा जो आकार आहे हा लक्षात येतो, जो आकार आहे हा आकार लक्षात येतो आणि इथं जे वाढवलेलं असतं ते सुद्धा आपल्या लक्षात येतं। बऱ्याचदा काय होतं बऱ्याचशा महिलांकडनं हा आकार तर दिला जातो, पण जे आपण साईडला वाढवतो हा आकार कट केल्यामुळे ब्लाऊज कमी पडू नये कमरेत, तर या साईडला वाढवायचं असतं। जर वाढवलेलं तुम्ही म्हणजे वाढवायला विसरला असाल तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसत नाही आणि कमरेत कमी पडतं। तर तुम्हाला त्यासाठीच ड्राफ्टिंग करायची, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही। ड्राफ्टिंग बघून तुम्हाला लक्षात येईल तर आपल्याला कशा पद्धतीने पेपरवरती सुद्धा ड्राफ्टिंग करायची, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची आहे। मी बराच वेळ वही समोर घेतलेली असते लाईव्हच्या समोर, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल किंवा व्हिडिओ थांबवून सुद्धा बघता येईल। व्हिडिओ सुद्धा आपला हा तयार होत असतो। तर अशा पद्धतीने ड्राफ्टिंग काढल्यामुळे तुमच्या लक्षात येतं आणि कायमस्वरूपी लक्षात राहून जातं। आता आपण 0 ते 1 काय आणि किती इंच वाढवायचं ते बघणार आहोत। त्याच्या आधी पूर्ण उंची, छाती, शोल्डर, मुंडा, कंबर घेर, बाही आणि दंडघेर असे माप आपल्याला लिहून घ्यायचे आहेत। आणि पूर्ण उंची तुमची जी काही असेल ती, आता 36 साईज आहे, 36 साईज मध्ये जास्तीत जास्त उंची चालणारे आहे 14 इंच। जास्तीत जास्त 14 इंच उंची चालते, तर त्यामध्ये आपल्याला प्लस 1 इंच करायचं, म्हणजे 0 ते 1 पूर्ण उंची प्लस 1 इंच। जर तुमचं तयार ब्लाऊज वरून तुम्ही माप घेत असाल, तयार ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे। 0 ते 2 छातीचा चौथा भाग, 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी घ्यायचे, कारण काय होतं बऱ्याचशा साड्या अशा असतात किंवा पीस असे असतात की त्यांचे धागे निघतात, निघून पाव इंच त्यामध्येच कट होऊन जातं। तुम्ही जर 1.5 इंच घेतलं, धागे निघाले, पाव इंच कट झालं, तर तुमचं फक्त 1 इंच ते 1.25 इंच सुद्धा कापड उरत नाही, 1 इंच कापड उरतं। मग बऱ्याचदा काय होतं तब्येत आपली कमी जास्त होते, उसवायला माया किंवा मार्जिन राहत नाही। त्यासाठी आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन हे कंपल्सरी घ्यायचं आहे।
1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागचा टक्स 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, असं तुम्हाला मार्जिन घ्यायचे. पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच वाढवायला कधीही विसरायचं नाहीये. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. याआधी आपण ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आणि शोल्डरचं माप कसं मोजायचं आणि निम्म कसं करायचं हे मी व्हिडिओमध्ये म्हणजे लाईव्ह क्लासमध्ये दाखवलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघायचं. याआधी आपले 4 टक्स ब्लाऊजची सुद्धा ड्राफ्टिंग दाखवलेली आहे, 1 टक्स ब्लाऊज सुद्धा झालेला आहे. तर आता आपण प्रिन्सेस कट बघत आहोत. तर प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा तेच माप, तशीच पद्धत आहे. तेच माप म्हणण्यापेक्षा पद्धत तशीच आहे. शोल्डर मुंड्याची माप फक्त चेंज होत असतात. 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच, 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टक्सची रुंदी आणि 8 ते 9 टक्सची उंची. टक्सची उंची आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची, पण टक्सची रुंदी 36 साईजसाठी अर्धा इंच हुकलूक पट्टीसाठी सोडून कसं घ्यायचंय की अर्धा इंच हुकलूक पट्टी साठी सोडून तिथून 3.6 याच्यावरती टिक करायचं आहे. ही टक्सची रुंदी आहे. प्रत्येक याच्यात मी टक्सची रुंदी सांगत आहे. तर आता आपण शोल्डर मुंड्याचे माप बघणार आहोत. 36 साईज आहे. 36 साईजचं बऱ्याचशा महिलांचं 10 इंच प्लस गळा असतो, बरोबर. 10 इंच प्लस गळ्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर 6 इंच, मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच, घडी घ्यायची आपल्याला 36चा चौथा भाग म्हणजेच 9 इंच आणि शिलाई मार्जिन घ्यायची आपल्याला 2 इंच. असे आपल्याला हे माप टाकायचे. आणि तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही मार्जिन ऍड करायला लावतात किंवा तुम्ही जे लुझिंग आहे ती ऍड करायला लावतात, पण ते केव्हा ऍड करायचे आपल्याला बंद गळ्यासाठी किंवा 1 ते 6 इंचच्या गळा जो आतील आहे, जसं की 1 2 3 4 5 6 इंच गळ्यापर्यंत आपल्याला लुझिंग ही छातीमध्ये ऍड करायची असते. कमरेत करायची नसते, फक्त छातीमध्ये करायची असते. ठीक आहे. तर 10 इंच गळ्यानुसार मी तुम्हाला शोल्डर मुंडा गळा रुंदीचे माप सांगितलेलेच आहेत. म्हणून तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे लाईव्ह क्लास आपला. आणि समजत नसेल तर 2-3 वेळा व्हिडिओ बघायचा आहे आणि नोट करून ठेवायचे. अशा पद्धतीने नोट करून ठेवल्यामुळे काय होतं की आपल्याला विसरायला होत नाही आणि समजा विसरलो तरी नोट काढली की आपलं लक्षात येतं. तर हे होते 10 इंच गळ्याचे माप शोल्डर मुंड्याचे. असेच वेगवेगळे ब्लाऊजच्या गळ्याच्या उंचीनुसार माप चेंज होत असतात. पण मी जे पेपर पॅटर्न देते ते पाठीमागचा 7 इंच गळ्यापासून तर 12 इंच गळ्यापर्यंत तुम्हाला शोल्डर मुंड्याची माप चेंज करायची गरज येत नाही. कुठंही फुगा येणार नाही ब्लाऊजला, कुठंही चुन्या पडणार नाही, लूज होणार नाही, पाठीमागून ब्लाऊज वर जाणार नाही, शोल्डर गळणार नाही, याची मी 100% गॅरंटी देते. अगदी परफेक्ट बसतात. तर अशा पद्धतीने आज आपण 36 साईज बघितलेली आहे. 36 साईजची ड्राफ्टिंग, 36 साईजची 0 ते 1 आणि 0 ते 2 काय असतं आणि 36 साईजचे शोल्डर मुंड्याचे माप सुद्धा बघितलेले आहेत. आणि ज्या कोणी ताई असतील पेपर पॅटर्न घेणाऱ्या त्या ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. आणि पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेले आहेत. ते फाटतही नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे. आणि 4 टक्सचे जरी घेतले 4 टक्सवरती 4ही डाच मी टिक करून दिलेले असतात, जेणेकरून तुम्हाला टक्सची रुंदी उंची मोजायची गरज येत नाही आणि टाइम खूप कमी लागतो. आणि ज्या महिलांना घ्यायचे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉलवरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली जाते आणि ब्लाऊज बसण्याची 100% गॅरंटी आहे. कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे. फोन पे गुगल पे केलं तरी चालेल किंवा कार्ड पेमेंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट केलं तरी चालणार आहे. तर तुम्हाला जे काही डाऊट येत असतील शिकवण्यात म्हणा किंवा साईजनुसार म्हणा तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी ते डाऊटवरती सुद्धा एक लाईव्ह सेशन घेणार आहे, म्हणजे लाईव्ह क्लास घेणार आहे. तर तुम्हाला जर माझा आजचा हा 36 साईजचा व्हिडिओ आवडला असेल, लाईव्ह क्लास आवडला असेल तर मी दिलेल्या नंबरवर जर तुम्हाला लाईव्ह क्लास आवडलेला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना. बाय.